आपलं कळमुडीचं पाणी तुम्हाला वापगाव, वरुडे, जवळके, जरेवाडी आपल्या भागातल्या गावांना द्यायचे। कित्येक वर्ष तिथे टँकरने पाणी चालू आहे। मग आमदार म्हणून तुम्हाला हा प्रश्न लक्षात येत नाही का? तुमची जबाबदारी जी आहे आमदार म्हणून काम करायची ती तुम्ही केलेली आहे का? आजही टँकरने पाणी आपण देतोय। बरं, मग तुम्हाला हे पाणी आंबेगावला द्यायचं नाही, तुमची भूमिका ठाम आहे की तुम्ही आंबेगावला पाणी देणार नाही, कायम तुम्ही विरोध करता। खेड तालुक्यातल्या लोकांना द्यायला तुमचा विरोध आहे का याचा अर्थ? आणि जर नाही आहे तर मग मला एक कळत नाही, जनाई शिरसाईसारखा प्रोजेक्ट त्या ठिकाणी 450 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि ते पाण्याचा वाट मोकळी करून दिली। मग आपलं खेडचं 2 TMC पाणी बांबरवाडीमध्ये आणलं, तिथं साचवलं आणि तिथून उचललं जनाई शिरसाईसारखं टाकलं तर 400-500 कोटीमध्ये ते काम होऊ शकत नाही। त्या लोकांना आंदोलन करायला लागते, उपोषण करायला लागते। म्हणजे उपोषण लोक ज्या मुद्द्यावर करतात ती तुमच्याकडे आली नाही म्हणून तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सोडवणार नाही का? जर लोक तुमच्याकडे आली तर तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार, किंवा आंदोलन करता तुमच्या विरोधात ते म्हणून करायचं नाही। पण त्या भागातल्या वापगावमध्ये, वरुड्यामध्ये, गाडकवाडीमध्ये तुमच्या विचाराचे कार्यकर्ते तुम्हाला मतदान देतात ना, का देत नाही? देत असतात। मग त्यांचा तर प्रश्न तो आहे ना।